हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा ब्लॉग आहे सकाळचा, मॉर्निंग रुटीन. तर ॲक्च्युली आम्ही लेटच उठलो होतो आज. ॲक्च्युली हजबंड लेट आले होते रात्री, त्यामुळे आम्हाला झोपायला खूप लेट झाला. ऑलमोस्ट ते 2 वाजता आले रात्री आणि झोपायला उशीर झाला, त्यामुळे मग उठायला उशीर झाला. तर मी ते फटाफट असं बेड आवरून घेतला आहे. इकडे सकाळी सकाळी मावशी यायच्या आत जर बेड आवरलेला असेल ना तर जास्त लोड पडत नाही. आणि नंतर नाश्ता वगैरे बनवला, किचन आवरून झालं की मावशी येतातच. मावशीचं टायमिंग आहे, ॲक्च्युली मावशी सकाळीच येतात. नाश्ता वगैरे बनवायला येतं, पण सध्या त्या सुट्टीवर आहे काही दिवस, त्याच्यामुळे मी तिथे नाश्ता बनवला. म्हटलं आज झटपट पोहेचाही नाश्ता बनवून घेऊया. तर मी इथे बेड आवरला, बेड सेट केला आहे. चादर काही चेंज करायची होती पण ती राहून गेली. म्हटलं ते फटाफट आवरते. त्याचं फटाफट आवरून घेतलं, बेड लावला, व्यवस्थित बेड केला. एक तर बेड टायडी केला ना तर अर्धं बेडमधलं कामच आवरून जातं. असं वाटतं की बाबा बेड एकदा सेट झालं की बस, मग काही कामच नाही बेडमध्ये. त्यामुळे ते पडदा पण सरकवला, खिडकी उघडली, फ्रेश एअर येते सकाळी, मस्त वाटतं. त्यानंतर इथे किचनमधून फटाफट असं बारीक कांदा चिरला. ॲक्च्युली पोहे करायचे होते, म्हटलं फटाफट पोहे करून टाकूया. आणि मिरच्या घेतल्यात. पोहे माझ्या घरात थोडे तिखटच पोहे खातात, आणि वाटाणा असेल तर मग शेंगदाणे टाकायची गरज नाही. पण ॲक्च्युली मी वाटाणा नाही टाकला, मी शेंगदाणेच घेतले ते टाकायला. इथे शेंगदाणे भाजले आधी, नंतर थोडं तेल टाकलं, मग तेलात ते थोडे भाजू दिले. मग जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, कांदा असं टाकला, मग होऊ दिले पोहे. मग ते भाजल्यानंतर पोहे टाकले, मग कोथिंबीर वगैरे, मीठ, हळद वगैरे घालून पोहे असे रेडी केले फटाफट. तर आम्ही पोह्याचा नाश्ता केल्यानंतर आमचा प्लॅन असा होता की IKEAला जाऊया. घरात बसून बसून पण खूप कंटाळा आलेला. म्हटलं काय करूया, एक तर विवियानाला जाऊया म्हटलं, नाही तर मग IKEAला जाऊया. पण आता विवियाना मॉलला सारखं जातो, त्याच्यामुळे म्हटलं चला IKEAला एक चक्कर मारून येऊया. तर सॉरी फॉर माय व्हॉईस, ॲक्च्युली थोडा ना आवाज असा बसला आहे आणि माझा लहान मुलगाही झोपला आहे, त्याच्यामुळे मी खूप कमी आवाजात, म्हणजे एकदम हळू असे बोलते आहे. तर आम्ही असं विचार करतो की काय करावं, घरात बसून बसून पण ॲक्च्युली खूप कंटाळला, आणि सध्या ऊन पण भरपूर आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला IKEAला जाऊया. इथे माझ्या घराहून IKEA एक 35 मिनिट्स लागतात जाण्यासाठी. ॲक्च्युली ते नवी मुंबईत आहे आणि मी राहते ठाण्याला. तर इथे मी पोहे बनवले फटाफट, आणि नंतर लिंबाचा रसही घातला आणि लगेच बंद केलं. तुम्ही बघू शकता मावशी पण आज लेट येणार होती, त्याच्यामुळे केवढी भांडी जमा झाली आहेत. मी भांडी पण फटाफट आवरून घेतली. फक्त मला आवरून असं बाथरूममध्येच ठेवायची होती. मावशी येऊन करून जाणार होत्या, भांडी घासून जाणार होत्या, आणि त्याच्यानंतर लादीही पुसणार होत्या. मावशी रोज सकाळी 8-8:30पर्यंत नॉर्मली येतातच, पण आज त्या पण उशिरा येणार होत्या. तर मग माझं एक काम थोडं मग उशिराच चाललं. तर मी ते आवरल्यानंतर फटाफट इथे मी ओटाही पुसून घेतला आणि सगळं आवरून घेतलं. नंतर आम्ही नाश्ता केला, मग IKEAला जायची तयारी केली. म्हटलं IKEAला जातानाच आम्ही 11:30ला निघालो. कितीही लवकर आवरा, तरी पण आवरणं म्हटल्यानंतर, घरातली कामं म्हटल्यानंतर एक फटाफट आवरतच नाही, कितीही बघा. इथे मी खिडकी पुसून घेतली. ॲक्च्युली मी खिडकीला जाळी लावत असते, पण सध्या गॅस चालू असल्यामुळे जाळी पण खूप खराब होऊन जाते, त्यामुळे सारखं त्या जाळीला धुवावं लागतं. त्याच्यामुळे सध्या मी सहसा जाळी लावणं टाळतेच. ॲक्च्युली माझ्या घरात चिमणी असल्यामुळे मला आता असं वाटत नाही की बाबा सारखं जाळी लावावी, म्हणून मी असं खिडकी उघडीच ठेवते. जाळी काढून घेतली, आणि इथे तुम्ही बघतो का मी IKEAला पोचलो. फटाफट असं जेवण पण घेतलं, तिथे भूक लागली होती. ॲक्च्युली आम्ही घेतलं होतं राईस आणि दाल मखनी होती, केक होते, आणि पोटॅटो फ्राय वगैरे असं घेतलं होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो विवियाना मॉलला. मी थोडी शॉपिंग केली, बॅग घेतली मी माझ्यासाठी, आणि आम्ही 4पर्यंत घरी येऊन गेलो. 4 वाजता मग चहा वगैरे ठेवला,